नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केलाय। तर काल आपण चुली मस्त लिपवल्या होत्या, पोचारा दिला होता, छान झाल्यात। तर मुलं सारखे बोलत होते की मम्मी चूल घालून तू 10-12 दिवस झालेत आणि चूल कधी पेटवती आणि चुलीवरचा स्वयंपाक कधी आम्हाला खाऊ घालती, ते सारखे बोलत होते मला। तर म्हणलं चला आज सुरुवात करूया आपण चुलीवरचा स्वयंपाक बनवायला। तर चुलीची पूजा करून घेते मी आधी आणि त्यानंतर आपण काहीतरी आज गोडधोड बनवू आणि बाजारात पण जायचे, भाजीला काहीच नाही राहिलं, भाज्या पण घेऊन येतोय फौजी साहेबांनी। तर चला। तर मस्त अशी संध्याकाळ झाली, हे पहा प्रदोष काय झालाय। आता चुलीची पण मी पूजा करून घेते आणि देवपूजा पण करून दिवाबत्ती पण करून घेते। तर चला। आणि मी ताट पण घेऊन आले इथं आणि फौजी साहेब पण बसलेत, हे बघा ताट तयार करून ठेवलंय। चला हो चला। आणि राजू पाणी देतोय झाडांना। आता आपल्या खालच्या गार्डनमध्ये पण आपल्या गलांड्याच्या झाडांना भरपूर फुलं असतात, मोगऱ्याला पण असतात आणि टेरेसवरती पण भरपूर फुलं असतात। आता देवाला फुलं बाजारातून आणायची काही गरज पडत नाही, त्यामुळे मी बाजारातून जास्त फुलं काही आणून ठेवत नाही घरामध्ये, जशी लागेल तशी झाडाचीच तोडून घेत असते ना। तर जास्त काही वेळ झालेला नव्हता, फौजी साहेब बोलले आता तर कुठं सूर्य खाली गेलाय, थोडा थोडा अजून दिसतोयच आहे, तर झाडाचेच 2-4 फुलं घे आता पूजेसाठी। मग मी आपल्या टेरेस गार्डन मधल्या झाडांचे थोडेसे फुलं तोडले आणि चुलींची पूजा करायला लागले। आता मला लगेच नव्हती चूल पेटायची, कारण मला बाजारात पण जायचं होतं ना भाजीपाला घ्यायला। तर म्हणलं पण बाजारातून येऊपर्यंत थोडा थोडासा अंधार होईल ना, तर अंधारात पूजा करण्यापेक्षा उजेडातच पूजा करावा आणि त्यानंतर मग भाजीपाला घेऊन आल्यानंतर मग चूल पेटून स्वयंपाकाला लागावा। तर हे पहा आमच्या इकडे सगळं मोकळं वातावरण आहे ना, तर जे लोक बिल्डिंगमध्ये राहतात, फ्लॅटमध्ये राहतात, ते लोक असं इकडं मोकळ्या वातावरणामध्ये मस्त फिरायला येतात। निघलो फौजी साहेबांना आम्ही आता, चला भाजीला पण घेऊन येऊ। चला। बेस मोठं मॉल होणार आहे का हे? याचं काम फास्ट चालू झालं हा ना, फास्ट चालू झालं इतक्यात, तर खूप मोठं हो राहिलंय। मी पहिलं राहत होते ना रोसिंगमध्ये, तर तिथं ताई राहत होत्या ना त्या, तर त्या इकडं दुसरीकडे राहायला आलेत ना आता। तर मला बाजारात जायचं होतं ना भाजीपाल्याला, तिथं जवळच राहतात त्या, तर म्हणलं त्यांच्याकडून पण चक्कर मारावं। तर त्यांची बबडी पहा, ते पहा कशी तुमच्या पुढं पळाली। नाही गाडीतच बसले ते। ए मनो चल चल, खा खा बाबा खा। तर हे पहा आमची पहिली मनी होती ना, सेम तिच्यासारखीचे, काहीच फरक नाही, किती गोड आहे। मला मांजर खूप आवडतं, मला आवडतं, आकाशला आवडतं, पण फौजी साहेब बोलतात की त्यांचे केस एकदा पोटात गेले ना, म्हणजे आजार होतात, काय काय होतं, तर ते नको बोलतात। नाटकी लय नाटकी आहे, उठ। भाजी हो भाजीला घ्यायचंय ना, भाजीला काहीच नाही राहिलं घरामध्ये, बटाटे पण नाही राहिले। तर हे पहा मी आले ताईंकडं भाजी घ्यायला आता। तर ताई बोलतात की 8 दिवसातून एकदा तुमचं दर्शन होतं, 8 दिवस काही तुम्ही दिसतच नाही। तर मी काय करते, 8 दिवसातून एकदाच भाजीपाला घ्यायला येते आणि 8 दिवसातून एकदा आले की मग 2 किलो टोमॅटो, 2 किलो बटाटे, हिरव्या मिरच्या, अद्रक, 2-3 प्रकारच्या मटकी, सिमला मिर्च, असं बऱ्याचशा भाज्या घेऊन जाते मी। आणि तसं पण आपल्या घरामध्ये चवळी, वाल, मूग, राजमा, काळे चणे असं भरपूर असतं ना, मग 4-5 दिवस बाजारातून नेलेल्या भाज्या जातात आणि 2-4 दिवस मग मी आपलं असं गावाकडून आलेलं कडधान्य त्याच्या भाज्या बनवते, कारण कडधान्य खाल्लेलं पण चांगलं असतं ना, मग त्या पण भाज्या करते मी। आणि नाहीच काही राहिलं तर मुलांना सांगितलं ना, ताईंकडून काहीतरी भाजीपाला घेऊन येतो मी, तुम्हाला जो आवडतोय तो, तर मुलं घेऊन येतात मग। तर असं करत असते मी। आणि आपल्या गार्डनमध्ये तर वांग्याचे झाडं आहेत ना 4-5, तर त्याचे वांगे मला 2-4 दिवसाला पावशेर, अर्धा किलो निघतच राहतात, तर वांगे निघतात।
आणि कोथिंबीर पण आपल्या गार्डनमध्ये भरपूर येते ताजी ताजी. तर कोथिंबीरचं काही नाही आहे आणि पालकाचे 2-4च ठोंब आहेत, पण ते भाजीमध्ये घालायला कधीमध्ये पालक पण निघते. तर असं होतं. त्यामुळं मी 8 दिवसातून एकदाच घरातून बाहेर पडत असते भाजीपाला घ्यायला फक्त. इतर वेळेस मी घराच्या बाहेर जात नाही. काय काम असलं तरच जाते असते फक्त. कारण मला घराच्या बाहेर जायचं इतका कंटाळा आहे ना, माझं घरातलं काम आवरायचं, सगळं आवरायचं. त्यानंतर मला व्हिडिओ बनवायचा असतो, एडिट करायचा असतो. त्यामुळे मला असं बाहेर जाऊशीच वाटत नाही. तर हे बघा मंडळी, गाजर, टोमॅटो, वाटाणा, हिरव्या मिरच्या, त्यानंतर पावभाजीसाठी बीट पण आणले, शिमला, फुलगोबी, मटकी असं बरंचसं भाजीपाला घेऊन आलो फौजी साहेबांनी. आता थोडंसं 5 मिनटं बसतोय आणि लागू स्वयंपाकाला मग, है ना. लागली की भूक लगेच, बनवू आपण लगेच. इकडे ठेवा, तिकडे कुठे नेलं? अजून काय करायचंय? शंभूबा खाली करून घे आणि कळशीतल्या पाणीने थोडं हिसळून म्हणजे पाणी घ्यायला घेईन आपल्याला खिरीला. ओके, कळशीत पाणी बा देवा तू इकडं वाट. तर हे बघा मंडळी, मातीचं भांड हे पहा. तर मस्त जाड आहे तरी पण मी याला माती लावली, म्हणजे जे काळं आहेत ना जास्त काळं होणार नाही, ते असं घासून आपण लगेच ते छान निघलं जाईल आणि जास्त त्याच्यात आपली खीर वगैरे काही भाजी जळणार पण नाही. तर हे पहा, माती लावून घेतली. ओके, तर मंडळी चुलीची पूजा झाली आणि चूल पण पेटवली. आता मातीचं भांड ठेवलंय. तर आपण मातीच्या भांड्यामध्ये आज खीर बनवणार आहे. तर बऱ्याचशा ताईंच्या, मावशींच्या, माझ्या मैत्रिणींच्या कमेंट आलत्या की ताई, पहिला पदार्थ तू काहीतरी गोडाधोडाचं बनव आणि मग बाकीचा स्वयंपाक करायला सुरुवात कर. तर पहिलाच पदार्थ आपल्या पारंपरिक पद्धतीने तांदळाची खीर कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार पण आहे. आणि पहिला पदार्थ आपला तांदळाची खीर बनवणार आहे मी. तर चला खीर बनवूया आपण मस्त. हे पहा, मी स्वयंपाक चालू केलाय चूल पेटून ना. तर राजू, सागर मस्त चुलीजवळ आसपास येऊन असे बसले. तर त्यांना इतकं छान वाटतं ना, म्हणजे असं चूल पेटवल्यावर चुलीवरचा स्वयंपाक म्हणजे करताना पाहायला, चुलीवरचा स्वयंपाक खायला. तर आता मी स्वयंपाक करते आणि पहा माझे चिले पिले कसे बसलेत. मंडळी हे पहा, सामान सगळं आणून ठेवलंय इथं. मी काढू दिलं होतं, मुलांनी सगळं वरती आणलंय. तर हे पहा, खलबत्ता पण आणलाय. ते ड्रायफ्रूट आणलेत ना, ते पण याच्यात ठेचायला थोडेसे खिरीला. बडीशोप आहे ते पण दे. तर हे पहा, आपल्या पारंपरिक पद्धतीचा हा खलबत्ता मी घेतला होता. तर हा आटा कामाला येईल चांगला. तर मी याला टेरेसवरतीच ठेवणार आहे, धुतला का इथंच ठेवला, इथंच ठेवणार आहे मी. आणि खाली पाटा पण आहे, तर पाटा पण मी वरती आणणार आहे उद्या. तर याच्यामध्ये मी आता ड्रायफ्रूट ठेचते. त्यानंतर मला शेंगाची चटणी पण करायची आहे. पीठ मळून पण मी वरती आणलंय, मला चपात्या पण वरतीच करायच्यात खीर झाल्यानंतर. तर याच्यात थोडेसे ड्रायफ्रूट आधी मी ठेचून घेते, विलायची आणि ड्रायफ्रूट. हे पहा, मी आता विलायची ठेचून घेते आधी. आणि भांड जास्त तापण, त्याच्यामुळे मी थोडस उतरून ठेवलंय, कारण मातीचं भांड मोकळं कधीच म्हणजे त्याला तापून देऊ नये. तर हे पास मस्त पातेलं ठेवायला मध्ये स्पेस बनवलाय. तर ही आयडिया फौजी साहेबांची होती, म्हणले इथं थोडा स्पेस ठेव दोन्ही चुलींच्या मध्ये, म्हणजे असं उतरून आहे ना काहीतरी असं ठेवायला भांड वगैरे किंवा पातेलं. तर मी आधी ठेचून घेते याला. मुलांना जास्त आवडत नाही त्याच्यामुळे थोडेच आणलेत. तसं पण तांदळाच्या खिरीमध्ये बडीशोप आणि शेंगदाणे टाकतात. तर विलायची सुद्धा टाकायची गरज नाही, कारण बडीशोपने खूप छान फ्लेवर येतो. पण तरी मी थोडी विलायची घेतली, बडीशोप घेतली, त्यानंतर थोडेस काजू घेतले. हे पहा, थोडस ठेचून घेतलं मी आता याला. आणि हे बघा तुम्ही आता चुलीवर आहे ना मातीचं भांड एकदम ऍक्युरेट बसलंय, पण छान बसलंय ते.
तर आता याच्यामध्ये मी तूप घालते आणि आधी बडीशेप थोडीशी भाजून घेते. ते तुपाचं दे रे भाऊ. राजू राजू थोडंच टाकते, जास्त नाही घालत. याच्यामध्ये घालते मी आता थोडीशी बडीशेप. तर मातीचं भांड आहे ना, तापायला थोडा वेळ लागतो. तर अजून तापलं नाही ते व्यवस्थित. तर मातीच्या भांड्याचं एक वैशिष्ट्य सांगते मी तुम्हाला. मातीचं भांड एकतर लवकर तापत नाही आणि एकदा ते तापलं ना ते पटकन थंड होत नाही. आपण तो जाळ बंद केला ना, मातीचं भांड तापल्यानंतर थोडं थोडं भाजी अशी शिजत आली ना, गॅस बंद करायचा किंवा जाळ कमी करायचा. तरी पण ते वरती असं भाजी ना गदा 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 एकदम अशी उकळी येऊन ते शिजत राहतं. मातीचं भांड जे तापलेलं असतं ना, त्याच्याच त्या गरमीने भाजी शिजून जाते, अर्धवट शिजलेली असली तरी पण. तर असे मातीच्या भांड्याचं. तर मातीचे भांडे पहिले वापरायचे, आता कमी झालेत, पण तरी पण आता बरेचसे लोक, बऱ्याचशा ताई मी पाहिलं ना, तर म्हणजे वापरतात मातीचे भांडे भरपूर. तर माझ्याकडे पण मातीचे भांडे मला वाटतं 5-6 आहेत. तर मी अजून पण घेणार आहे. आता फौजी साहेब म्हणले मी तुला भांडे घेऊन देतो. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे बघा, आता तूप तापले खालून आणि बडीशेप टाकलेली ना आपण, ती म्हणजे छान अशी भाजली याच्यामध्ये. तरी पण भांड खालून तापले, पण वरतून हे बघा, वरतून अजिबात तापले नाही. म्हणजे आपण असं हाताने धरू शकतो याला, फक्त ते बुडाला तापले गेले. सोप याच्यामध्ये भाजली आहे. लगेच दूध नाही घालत याच्यामध्ये मी, नाही तर ते तळायला सगळं लागतं. आधी थोडंसं पाणी घालते. हे बघा, तूप, बडीशेप आणि पाणी. आता याच्यामध्ये मी दूध सोडते 1 लिटर. बघा, विलायची आणि काजू थोडेसे ठेचून घेतले मी. तांदळाची खीर बनवायची म्हटलं ना, तर थोडं म्हणजे खीर बनवायच्या आधी 15-20 मिनिटं तांदूळ पाण्यामध्ये भिजू घालायचे. त्यानंतर मिक्सरमध्ये वाटायचे, म्हणजे ते छान वाटले पण जातात आणि एकदम बारीक पेस्ट होती त्याची. त्यामुळं थोडेसे भिजू घालायचे आधी थोडेसे. तर हे मी वाटून आणलेत मिक्सरमध्ये. तर मिक्सर लावायला इथं वरती पॉइंट पण आहे लाईटीचा. मी मिक्सर वरती पण आणला असता, पण मी खालीनच वाटून आणलेत. आता याच्यात घालते मी आता. आणि तांदूळ याच्या खिरीमध्ये घातल्यानंतर सारखं थोडंसं म्हणजे हलवत राहावं लागत, नाही तर मग ते गिठुळे होते, त्याच्याशे गाठी होतात तांदळाच्या. त्यामुळे थोडंसं हलवत राहावं लागतंय. तर हे बघा, तांदूळ वाटलेले याच्या खाली बसतात. आणि याला पटकन आता असं थोडंसं हलवत राहायचंय, नाही तर त्याच्या लगेच गाठी होतात. किती भारी वाटतंय ना, गावासारखं ना. त्याशिवाय कर म्हणा मला. एक लाकडाची पोळी आणायची, लाकडाची, मातीच्या भांड्यांना. तर ताईंनो, मी पहिलं ना खालच्या गार्डनमध्ये चूल पेटवायचे आणि तिथे स्वयंपाक करायचे. पण आता काय झालंय ना, ते तुम्हाला मी दाखवते. आता हे पहा. तर पामट्र्यांचे झाडं पहिले मीडियम होते, जास्त उंच उंच गेलेले नव्हते ना, त्यामुळं चूल पेटवायला जमायचं. पण तुम्ही बघू शकता आता जिथं गाड्या लावल्यात ना खाली आपल्या किचनच्या समोर, तर तिथं पहिलं मी चूल पेटवायचे. पण आता पामट्र्यांचे झाडं मोठाले झालेत ना, तर तिथं चूल पेटवली ना काय होतंय, ह्या झाडांच्या पानांना अशी आई लागती, गरमी लागती. त्यामुळं ते झाडं म्हणजे पानं जळाले जातात किंवा असे पिवळे पडल्यासारखे होते. त्यामुळं मला तिथं चूल पेटून जमत नाही. त्यामुळे मी आता टेरेसवरतीच चूल घातली एकदम पक्की. तर हे बघा, एक उकळी आली याला आता, आणि तांदूळ पण थोडेसे फुललेत आता. हे बघा, आता याच्यात मी काजू आणि विलायची टाकून देते. साखर आणली बघा मी. ते छोटे छोटे आपण बरणे आणलेत ना, त्याच्यातच मी एका याच्यात साखर, एका याच्यात चहापत्ती, एका याच्यात मीठ,
असं भरून आणलंय. गोड किती करू? आता चुलीवरची माझी पहिली रसोई आहे ना, तर पहिला स्वयंपाक करते मी, त्याच्यामुळं चुलीला पण नैवेद्य ठेवते मी. तर चुलीत पण थोडंसं टाकायचं असतं. काही असं आपण केलं ना, तर गावाकडं असंच पद्धत असायची. पहिली जी छोटी भाकर करायची एकदम छोटीशी आणि ते चुलीमध्ये पण टाकायचे आणि चुलीवर पण ठेवायचे आणि गाईला पण द्यायचे. तर आता रात्रीचं काही गाई नाही आहे तिथं, त्यामुळे मी आता चुलीत पण थोडंसं खीर घातली आणि त्यानंतर वाटीमध्ये पण नैवेद्य ठेवला आहे. आता खीर उतरून ठेवली मी एक साईडला आणि आता चपात्या करून घेते. आता मी चपात्या लाटत होते आणि मोठा मुलगा सागर तो म्हणला मी चपात्या भाजवतो. तर तो चपात्या भाजत होता आणि मी शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, लसण सगळं वरती आणलं होतं. मला खलबत्त्यामध्ये मस्त ठेचा बनवते हिरव्या मिरचीचा नाही का. तर फौजी साहेब बोलले दुपारची उरलेली थोडीशी भाजी कशाला ठेचा बनवती. तर राजू हे पाय मिरच्या पण निसत होता, पण ते नको बोलल्यामुळे मग तसंच ठेवून दिलं. तर काही नाही 8:30 वाजत आले होते फक्त, तरी पण असं वरती अंधार दिसतोय सगळीकडं. त्याच्यामुळे असं वाटतंय की खूप वेळ झालेला आहे. आणि आकाश खाली अभ्यास करत होता ना, तर तो पण वरती आलाय आता. तर बोलत होता की स्वयंपाक किती झालाय, काय झालाय. तर सगळ्यात जास्त त्यालाच चुलीवरच्या स्वयंपाकाची आवड आहे. तर म्हणला पहिली चपाती भाजली ना, मी लगेच जेवायला घेणार आहे. तर ताट घेऊनच बसला येतो आता. आणि पहिली चपाती झाली कुठून नाही, तर हे बघा लगेच आकाशनी जेवायला घेतलं. म्हणला मी खीर घेतो आणि जेवायला बसतो, तुम्ही कधी पण जेवा. तर त्याला असं चुलीवरचा स्वयंपाक खूप आवडतो. तर गावाकडं सासूबाई होत्या ना, आम्ही असं कधीमध्ये जायचो ना शनिवार रविवार गावाकडं. तर गावाकडे गेलं की तो लगेच म्हणायचं, बाई आज काय भाजी बनवली, चुलीवरचा काय स्वयंपाक केलाय. तर तो असं गावाकडे गेला ना, सासूबाईच्या हातची भाजी इतकी आवडीने खायचा ना, त्यामुळं तुम्हाला नेहमी बोलत असतो की बाईसारखा स्वयंपाक करतच नाही तू चुलीवर. तर आता चूल एकदम पक्क्या केल्यात ना आपण टेरेसवरती. आता रोज संध्याकाळचं जेवण मी टेरेसवरतीच बनवत जाणार आहे. आणि उन्हाळ्यात छान पण वाटेल, कारण आता पाऊस नाही काहीच नाही ना. तर उन्हाळ्यात स्वयंपाक असं हवेलाच बाहेर मस्त टेरेसवरती करायचं आणि इथं जेवायला बसायचं. तर आता चूल पेटवलेली ना आणि थंडी पण कमी झालेली, त्याच्यामुळे थंडी पण नाही वाजत आहे. आणि त्यातली त्यात चूल पेटवलेली त्याच्यामुळे थंडी अजिबात वाजत नाही. आम्ही इथं जेवायला बसणार आहे. तर आकाश ताटं पण वरती घेऊन आले. मंडळी, आकाशला चुलीवरचा स्वयंपाक पाहून इतकी भूक लागली ना सगळ्यांच्या आधी जेवायला घेतले त्यांनी. इतकं चुलीवरचा स्वयंपाक आवडतं त्याला. आणि हे पहा माझे चिले पिले कसे बसलेत मस्त, बघा तुम्ही आता चुलीजवळ किती छान वाटतंय त्यांना. असं गावासारखं फिलिंग ना, इतकं मस्त वाटतंय ना त्यांना. आता रोज संध्याकाळचं मी चुलीवर स्वयंपाक करत जाणार आहे ना पोरांनो. तर आता शेवटची एकच चपाती भाजायची राहिली होती. लगेच राजू म्हणला मी पण घेतो जेवायला. तर त्यांनी सगळ्यांना ताटं पण वेगवेगळे करून ठेवले आणि प्यायचं पाणी पण कळशी भरून राजूवरती घेऊन आला होता. तर चपात्या झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी टेरेसवरती जेवण केलं. तर गावासारखा जेवणाचा आनंद आम्ही आज मस्त वरतीच घेतला टेरेसवर. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.